नमस्कार मित्रांनो, आपलं कर्जत न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी परीक्षा झाली, इयत्ता 10वीचा निकाल सुद्धा लागला आणि आता 11वीच्या ॲडमिशनचे वेध लागलेले आहेत. 19 मे पासून ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु तत्पूर्वी 10वी नंतर पुढे काय आपण करू शकतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत. एकदम बेसिक चर्चा होणार आहे. 10वी नंतर पुढे कुठकुठल्या साईड असतात, कशाप्रकारे आपण ॲडमिशन घेऊ शकतो आणि करिअरचे मार्ग कसे निवडू शकतो यावर चर्चा करूयात. तर जाऊयात पटकन पुढे. परंतु तत्पूर्वी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर आपलं कर्जत न्यूज हा आपला YouTube चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, 10वी नंतर पुढे काय? बेसिक आपली चर्चा असणार आहे, जास्त डिटेल्समध्ये नाही, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घ्यायला थोडीशी मदत होईल. बघा 10वी नंतर सामान्य प्रवाह जर आपण बघितला, तर तो सामान्य प्रवाह इयत्ता 11वीचा असतो. काही मुलं 11वीला ॲडमिशन घेतात आणि 11वीमध्ये 3 गोष्टी आहेत. 3 स्ट्रीम आहेत. त्याच्यामध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स अशा 3 स्ट्रीम्स आहेत. सायन्समध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला पुढे काय करता येईल? नीट, जेईई यांसारख्या परीक्षा देऊन पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकलला ॲडमिशन घेता येऊ शकतो. आयटी फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकताय. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रीम आहेत. त्याच्यामध्ये तुमचं मेकॅनिकल असेल, केमिकल असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यानंतर मेडिकलमध्ये सुद्धा तुम्ही डॉक्टर बनू शकताय. त्याचबरोबर तुम्ही फार्मसी करू शकताय. काही-काही मुली 12वी नंतर बीएससी नर्सिंग करतात. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि आयटीमध्ये सुद्धा आज खूप सारा स्कोप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता एआय वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप सारा स्कोप आहे. ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि विज्ञान विषय चांगला आहे, ते विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन घेऊ शकतायत. आणि त्यानंतर कॉमर्स फील्ड आहे. कॉमर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये काम करायचंय, ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्रामध्ये काम करायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी बँकिंग क्षेत्रात काम करायचंय, बिझनेस करायचा फायनान्स क्षेत्रात काम करायचंय, असे विद्यार्थी कॉमर्सला ॲडमिशन घेऊ शकतायत. सीए, सीएस करायचं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स फील्ड चांगली आहे. त्यानंतर आर्ट्स एक स्ट्रीम आहे. यूपीएससी, एमपीएससीची जे विद्यार्थी तयारी करतात, असे विद्यार्थी आर्ट्स साइडला ॲडमिशन घेतात आणि इथे बघा पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा जर तुम्हाला काम करायचं असेल, पत्रकार बनायचं असेल, विविध चॅनलवरती वृत्तपत्रांसाठी तुम्हाला पत्रकार बनायचं असेल, तर तुम्हाला या फील्डमध्ये तुम्ही आर्ट फील्डमध्ये जाऊन मराठी विषय घेऊन पुढे तुम्ही तुमचं करिअर करू शकताय. बीए करू शकताय. शिक्षण क्षेत्रात काम करायचं असेल, डीएड, बीएड करायचं असेल, तरी सुद्धा हे क्षेत्र खूप चांगलं आहे. तसं पाहायला गेलं तर डीएड, बीएड तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तिन्ही क्षेत्रामधून करू शकताय. त्याचप्रमाणे एमपीएससी, यूपीएससी सारख्या परीक्षा सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तिघांपैकी कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही करू शकताय. पण निवडायचंय तुम्हाला, तुमची आवड काय आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमची स्ट्रीम निवडायची. यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रभाव आहे, तो म्हणजे डिप्लोमा कोर्सेस. म्हणजे 10वी नंतर 11वीला ॲडमिशन न घेता थेट डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं. 3 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. तर तुम्ही 3 वर्षाचा हा डिप्लोमा करू शकताय. डिप्लोमा केल्यानंतर लगेच तुम्हाला कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे, ज्या विद्यार्थ्यांना मार्क थोडे कमी आहेत, परंतु टेक्निकल नॉलेज घ्यावं अशी आवड आहे, असे विद्यार्थी आयटीआयला ॲडमिशन घेऊ शकताय आणि आयटीआयची ॲडमिशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही Googleवरती जाऊन फॉर्म भरू शकताय. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर शेकडो कोर्सेस आहेत. मुलींसाठी सुद्धा ब्युटी पार्लर पासून कॉम्प्युटरपर्यंत काही मुली इलेक्ट्रॉनिकला सुद्धा जातात. तर मुलींसाठी सुद्धा खूप सारे कोर्सेस आयटीआयमध्ये अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारे काही कोर्सेस आहेत आणि याचबरोबर मित्रांनो आणखी सुद्धा काही कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये इतर स्किल बेस्ड कोर्सेस आहेत. हे सुद्धा तुम्ही करू शकताय, ज्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे, ॲनिमेशन आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, मोबाईल रिपेअर, फोटोग्राफी, ब्युटी पार्लर असे छोटे-मोठे कोर्सेस आहेत. ते सुद्धा तुम्ही करू शकताय आणि लवकर तुम्ही काही प्रमाणामध्ये पैसे कमवू शकताय. ओके. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आता यामधून सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट कुठली बाबा? आणखी सुद्धा काही कोर्स आहेत याच्यामध्ये बघा. एम-एस-सी-आय-टी, टॅली इतर काही कोर्सेस आहेत. हे कोर्सेस तुम्हाला कुठं मदत करू शकताय? तुम्ही एका ठिकाणी जॉबला लागलात, तर तिथे कॉम्प्युटर नॉलेज आज खूप महत्त्वाचं असतं. तर एम-एस-सी-आय-टी सारखा कोर्स केला तर तुम्हाला तो उपयोगात ठरू शकतो. त्याचबरोबर बघा इतर सुद्धा काही कोर्सेस आहेत. डिजिटल मार्केटिंग आहे, व्हिडिओ एडिटिंगचे कोर्सेस आहेत. आज खूप साऱ्या YouTube चॅनल्स आहेत आणि त्या YouTube चॅनलसाठी व्हिडिओ एडिटर हवे असतात. तर हा जर कोर्स केला तर तुम्हाला खूप मदत होऊ शकते. त्याचबरोबर सरकारच्या काही मोफत स्किल डेव्हलपमेंट योजना असतात. त्या योजनांचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकताय 10वी पास झाल्यानंतर. ओके. पुढे जर आपण पाहिलं तर कोर्सेस आता आपण बघितले नेमके कुठल्या-कुठल्या प्रकारचे असतात. परंतु या सगळ्या कोर्सेसमध्ये किंवा करिअरच्या या सगळ्या मार्गावर तुम्हाला जायचं असेल, 11वीला घ्यायचं असेल ॲडमिशन,
डिप्लोमा करायचा आहे, ITI करायचंय, काय करायचं, तर हे निवडायचं कसं, हे निवडत असताना काही गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बघा इथं तुम्हाला दिसते की अ, आपण काय शिकतो आणि आपल्याला काय शिकायला नेमकं आवडतं. तुम्हाला काय करायला आवडतं बाबा? ती गोष्ट ध्यानात घेऊन, ती गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही ठरवा. आता एखाद्या विद्यार्थ्याला भाषण करायला खूप आवडतंय, आपल्याला व्यक्त व्हायला खूप आवडते. मग अशा विद्यार्थ्यांनी आर्ट साइड घेऊन, मराठी विषय घेऊन तो व्यक्त होऊ शकतो. तो चांगला लेखक होऊ शकतो. तो चांगले विचार वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओजच्या माध्यमातून मांडू शकतो. तो पत्रकारिता क्षेत्रात चांगलं काम करू शकतो किंवा टीव्हीवरती तो अँकर बनू शकतो. मुलाखत घेणारा मुलाखतगार बनू शकतो. अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी तो करू शकतो. मग त्या विद्यार्थ्यांनी बाबा आर्ट्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे मराठी विषयामध्ये. एखाद्या विद्यार्थ्याला गाड्या दुरुस्त करायला खूप आवडतं. घरामधलं एखादं उपकरण खराब झालं, पंखा खराब झाला, की त्याला खूप इंटरेस्ट असतो पंखा नीट करायला. मग त्याने ITIला ॲडमिशन घ्यावं किंवा सायन्सला ॲडमिशन घेऊन पुढे इंजिनिअरिंग करावं. तुम्हाला काय आवडतंय ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की लोकं काय घेतात ते नको. तुमची दिशा ठरवा. माझा मित्र चाललाय सायन्सला, त्याच्या मागे मी पण चाललो सायन्सला, असं अजिबात नको. तुम्हाला काय आवडतं तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. मित्र कुठं चाललाय हे महत्त्वाचं नाही. तुम्हाला कुठं जायचंय हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, क्षमता आणि स्वारस्य पाहून निर्णय घ्या. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला 2 मुलं आहेत. दोघांना सुद्धा गाड्या दुरुस्त करायची खूप आवड आहे. दोघं सुद्धा एक मुलगा आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गाडी दुरुस्त करायला त्याला आवडतं. आपल्या वडिलांची गाडी खराब झाली की तो पटकन दुरुस्त करतो. दुसरा सुद्धा दुरुस्त करतो. पण पहिल्या मुलाला 98% आहेत. मग त्याने कुठे घेतलं पाहिजे? सायन्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे. नंतर त्याने 12वी नंतर मग त्याने इंजिनिअरिंग केली पाहिजे. ओके. बाबा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करावी आणि दुसरा मुलगा आहे त्याला पडले 36-37 आणि 40%. मग त्याने जर इंजिनिअरिंगला घेतलं ॲडमिशन तर त्याला टक्के कमी पडू शकतात. तो नापास होऊ शकतो. मग अशा विद्यार्थ्यांनी ITIला ॲडमिशन घेऊन डिझेल मेकॅनिकल करावा किंवा मोटार मेकॅनिकल करावा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमता सुद्धा ओळखा. बाबा माझ्यामध्ये काय क्षमता आहे आणि मला काय करायचं आहे. मार्ग तुम्हाला 100% सापडेल. करिअरचे मार्ग अनेक आहेत, जे मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केला. बेसिक स्वरूपात सांगितलंय. डिटेल्समध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही YouTubeवरती सर्च करू शकताय, Googleवरती सर्च करू शकताय. आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. पण थांबण्याच्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, नवीन असाल मित्रांनो आपलं कर्जत या आपल्या YouTube चॅनलवर, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.